हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज स्कूल आणि कॉलेजला डायरेक्ट सुट्टी होती कारण की माझी तब्येत पण बरी नव्हती. पण जरी बाहेर सुट्टी असली तरी पण घरकाम काही कोणत्याच लेडीजला चुकत नाही. त्यामुळे आज गिरण लावायला काढलेली होती. म्हणजे मी घरीच दळण दळते, तर गहू, बाजरी, ज्वारी जे काही असेल ते, ज्वारी वगैरे नाही दळत पण गहू आणि तांदूळ, डाळीचं पीठ वगैरे दळलं. त्यानंतर आज घरी असल्यामुळे श्री आणि ते पण घरातच बसलेले होते आणि श्री शाळेतनं आल्यानंतर मस्तपैकी अशी ड्रॉइंग मोबाईलमधनं बघून काढत होता. श्रीकृष्णाची ड्रॉइंग तो करत होता आणि खूप छान त्याने कलर पण बघितलेले. त्यानंतर राम पण असं खेळत होता. हे मळ्यातनं घेऊन आलेले होते रानमेवा, म्हणजे यांना आवडणाऱ्या चिंचा. खूप छान आहे, आंबट गोड लागतात. खास माझ्यासाठी यांनी तोडून आणलेल्या होत्या. त्यानंतर आम्हाला संध्याकाळी जायचं होतं ड्युट्यांना. त्याच्या अगोदर आम्ही भाजीपाला घेऊन आलेलो. शनिवार बाजार असतो आमच्या इकडे, सोमवार बाजार पण असतो, त्याच्यामधनं भाजीपाला घेऊन आलेलो. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री होती, पण म्हटलं रविवारी जरी महाशिवरात्री असली तरी पण सोमवारपासून परत आपलं बिझी रुटीन चालू होतं. त्यामुळे भाजीपाला आणून घेतला आणि चला आता आहे महाशिवरात्रीचा दिवस. महाशिवरात्रीचा दिवस म्हटला की व्हाईट साडी, त्यानंतर मुलांना व्हाईट कुर्ता, मंदिरात जायचं, जत्रा, त्यानंतर फराळाचे उपवासाचे खूप सारे पदार्थ. उपवास म्हणता म्हणता आपण खूप जास्त खातो उपवासाच्या दिवशी, असं कोणाकोणाला वाटतं त्यांनी मला लाईक करून नक्की सांगा. आणि मस्त अशी खिचडी केलेली, खिचडी, दही. ज्या दिवशी आपल्याला उपवास नसतो ना त्या दिवशी खिचडी खूप खावीशी वाटते. आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिरात, शंकराच्या मंदिरामध्ये. जाताना जत्रा भरलेली होती, तर जत्रेमध्ये बघा खूप साऱ्या वस्तू विकायला आल्या होत्या. पर्स असतील, त्यानंतर चप्पल, त्यानंतर कपडे, मुलांचे खेळणे, भांडी, खूप साऱ्या वस्तू होत्या. श्री आणि राम तर मंदिरात जाण्याऐवजी त्यांना फक्त जत्रेमधून काय घेणार आहे याच्यासाठीच खूप एक्साईट झालेले होते ते. मंदिरात बघा किती गर्दी आहे. आणि आमच्या इथलं हे स्वयंभू महादेवाचं मंदिर, महादेवाची मूर्ती, खूप छान डेकोरेशन केलेलं मंदिराचं. ओम नमः शिवाय. आणि ही रांगोळीसुद्धा अर्ध नारी नटेश्वराची रांगोळी आहे, म्हणजे अर्ध शंकर आणि पार्वती आणि महादेवाची पिंड, अशी रांगोळी खूप सुंदर काढलेली आहे. तिथे आम्ही बसलेलो. आम्ही काही तिथे खिचडी खाऊन गेलो, त्याच्यामुळे प्रसाद वगैरे काहीच घेतला नाही. तिथे भजन पण चालू होणार होतं आता आणि उन्हात आलेलं होतं, त्यामुळे थोडा वेळ बसलेलो. एवढी सारी गर्दी होती. तर मिनी ब्लॉग कसे वाटतात हे मला लाईक करून नक्की सांगत जा. काहींचे मिनी ब्लॉग असे असतात की काहीच कंटेंट नसतो तरी पण त्याला खूप सारे व्ह्यूज असतात. आणि एखादा जर का नवीन क्रिएटर खूप छान व्हिडिओज बनत असेल तर त्याच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री